हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाड्यावर मिळतो तसा चमचमीत असा घरच्याच साहित्यात बनवलेला अंडा भुर्जी पाव कसा बनवायचा ते। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर अंडा भुर्जी पाव बनवण्यासाठी इथं मी 4 अंडी घेतलेली आहेत आणि ही गावरान अंडी आहेत बघा, त्यामुळे अगदी छोटी छोटी दिसत असतील। इथे मी 4च अंड्याची भुर्जी बनवतीये। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये जास्त अंडी सुद्धा घेऊ शकता। तर बघा, इथे मी मोठ्या आकाराचे 2 कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याच सोबत एक टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतलाय आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घेतली आहे। तर भुर्जी बनवण्यासाठी बघा, इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये बघा, मी अंदाजे 2 पळी इतकं तेल काढून घेते। इथे मी कढईमध्ये भुर्जी बनवतीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या पसरट तव्यावरती सुद्धा बनवू शकता। तर बघा, तेल छान असं गरम झालंय। आता यामध्ये बघा, मी कट करून घेतलेला लसूण घालतीये। लसूण अगदी 1 मिनिटासाठी छान फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये कट केलेला कांदा घालते। कांदा मी 2 ते 3 मिनिटासाठी बघा छान असा हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत छान असा फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय कांदा आपला छान असा फ्राय होत येतोय, म्हणजे हलकासा रंग चेंज होत आलेला आहे बघा। आता यामध्ये मी कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालते। आता टोमॅटो सुद्धा मी छान असा फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर भुर्जीमध्ये टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल, इथं मी घातलेला आहे। तर बघू शकताय कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालणार आहे। यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो जो आहे तो लवकर फ्राय होतो, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं। तर मीठ घालून बघा, मी परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आणखी 1 ते 2 मिनिटासाठी मी फुल गॅसवरती कांदा टोमॅटो छान असा फ्राय करून घेणार आहे, म्हणजे अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करणार आहे। तुम्ही बघू शकताय कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तर मसाले घालण्यासाठी बघा, इथं मी 1 ते 2 चमचा इतकं आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घातलंय। त्यासोबत 1 चमचा हळद घातली आहे, म्हणजे अगदी थोडीशी हळद। त्यासोबत 3 ते 4 चमचा इतके मी कांदा लसूण मसाला घातला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि इथं बघा अगदी छोटं एक घरकुल मसाल्याचं पॅकेट घातलंय। तुम्ही त्याऐवजी कुठलाही गरम मसाला वापरू शकता। आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते, म्हणजे 1 मिनिटासाठी बघा हे सगळे मसाले मी छान असं मिक्स करून घेतेय। त्यानंतर यामध्ये बघा मी अंडी फोडून घेतेय। मी इथं बघा भुर्जी बनवताना मी कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतरच मी अंडी फोडून घेते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पहिल्यांदाच अंडी फोडून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी एक करून अंडी फोडून घेते। तर बघू शकताय इथे मी गावरान अंड वापरलेलं आहे, त्यामुळे अंड अगदी छोटं आहे आणि आतला जो बल्क असतो बघा तो गावरान अंड्याचा असला ना त्याला थोडासा डार्क कलर असतो। तुम्ही बघू शकताय एकदम डार्क येलो कलर दिसतोय। तर इथे मी 4 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता याला बघा कंटिन्युअसली हलवत हलवत आपल्याला हे अंड जे आहे ते छान असं ड्राय करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। तर अंड्याची जी भुर्जी आहे ती अगदीच ड्राय आणि मस्त मोकळी सुटसुटीत असते, त्यामुळे इथं अंडी घातल्यानंतर बघा कंटिन्युअसली 3 ते 4 मिनिटासाठी बघा आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचंय। तर बघू शकता इथं अंड्याची भुर्जी बनवताना मी जास्त मसाले वापरलेले नाहीत, अगदी घरचे मसाले वापरलेत आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। तर बघू शकता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी भुर्जी आहे ती छान अशी मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। मी आणखी 1 ते 2 मिनिटासाठी परत त्याला छान हलवून घेते। बघू शकताय किती मस्त अशी आपली अंड्याची भुर्जी दिसायला लागलेली आहे, अगदी झटपट तयार होते। तुम्हाला बघा अचानक भूक लागली आणि त्या टायमिंगला काय करावं सुचत नसेल तर त्या टायमिंगला सुद्धा बघा तुम्ही अगदी घरच्याच साहित्यात झटपट अशी ही चमचमीत अंड्याची भुर्जी बनवू शकता। खायला खूप सुंदर लागते बघा। इथं आपली मस्त मोकळी सुटसुटीत अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे। आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घातल्यानंतर बघा परत एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि अगदी 1 मिनिटासाठी बघा मी छान असं याला असंच परतून घेणार आहे।
इथं तयार झाली आहे आपली मस्तशी चमचमीत अंड्याची भुर्जी। तर बघा, बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट चमचमीत तयार होते। आता आपण गाड्यावर बनवतो तसं अंडा भुर्जी पाव बनवतोय, त्यामुळे इथे मी पावसुद्धा गरम करून घेणार आहे। त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे। त्या तव्याला बघा 1 चमचा इतकं मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे। वरतून अगदी थोडंसं बघा लाल तिखट घातलंय आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घातली आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बघा इथं मी 2 पाव घेतलेत। आपण पावभाजी बनवताना बघा ज्या पद्धतीने पाव भाजून घेतो सेम त्याच पद्धतीने इथं पाव भाजून घ्यायचे। इथं मी तूप वापरलंय, तुम्ही तुपाऐवजी तेलात सुद्धा पाव भाजून घेऊ शकता किंवा बटरमध्ये सुद्धा पाव भाजून घेऊ शकता। बघू शकता अशा पद्धतीने मी पलटून पलटून घेऊन पाव छान असा भाजून घेतलेला आहे। किंवा पाव न भाजता सुद्धा तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता, खायला खूप सुंदर लागते। तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये ही भुर्जी काढून दाखवते। बघू शकताय किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे, अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि त्यासोबतच बघा गरम आहे त्यामुळे छान अशा वाफा सुटायला लागलेल्या आहेत आणि बघा सुगंध तर खूप सुंदर असा यायला लागलेला आहे। त्यासोबतच बघा ही अंडा भुर्जी खायला सुद्धा खूप सुंदर लागते। वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे। तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा अंडा भुर्जी पाव घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही भुर्जी बघा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता, खायला खूप सुंदर लागते। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अंडा भुर्जी पाव ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत खायला सुद्धा खूप सुंदर लागते बघा। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।